नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण एकत्र जमलेलो आहोत. आपण गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये 34व्या श्लोकावर होतो मागच्या वेळेस. तो श्लोक कुठला होता? तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. म्हणजे आपण जर एखाद्या ज्ञानी तत्वदर्शी गुरुच्या पायाशी जाऊन बसलो तर तो तत्वाचं दर्शन आपल्याला करून देऊ शकेल. कारण त्यांनी स्वतः त्या तत्वाचं दर्शन केलेलं आहे. दर्शन केलेलं आहे म्हणजे काय, की अनुभव घेतलेला आहे. दर्शन आपण जे म्हणतो ना, सर्वसाधारणपणे दर्शन या शब्दाचा आपण काय अर्थ घेतो? दर्शन म्हणजे आपल्याला जे दिसतं ते डोळ्याला. तर आपल्याला आपल्या भौतिक डोळ्यांनी जे दिसतं, व्हॉट एव्हर वी कॅन सी विथ अवर फिजिकल आईज, दॅट इज रिलेटिव्ह. परंतु बोध जेव्हा होतो तेव्हा एखाद्या गोष्टीचं तत्व आपल्याला कळतं आणि ते आत्मसात होतं, त्याचा अनुभव येतो आतून. तेव्हा आपण म्हणतो की तिसरा डोळा उघडला. दॅट इज दी परसेप्शन. आणि आपलं मन जितकं शुद्ध असेल तितकं ते परसेप्शन पण शुद्ध असतं आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीचं जे ज्ञान जसं व्हायला पाहिजे तसं होतं. सर्वसाधारणपणे काय होतं की कुठल्याही गोष्टीचं ज्ञान आपल्याला जेव्हा होतं तेव्हा आपण त्या गोष्टीबद्दल प्रेयस किंवा अप्रेयस, म्हणजे लाईक आणि डिसलाईक, अशा प्रकारची भावना मनामध्ये उगीचच्या उगीच तयार करतो. कशामुळे? आपल्या पूर्वसंस्कारांमुळे. आणि जगाकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो तो आपल्या लाईक्स आणि डिसलाईक्स या चष्म्यात नसतो. परंतु जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला जर शुद्ध असला, जर आपल्या डोळ्यावर चष्माच नसला कुठला, तर मग आपल्याला जगाचं ज्ञान जसं आहे तसं होईल. तसं होणं अपेक्षित आहे. तर तसं होण्यासाठी करायचं काय? तर एखाद्या गुरुच्या पायाशी जाऊन बसायचं. तर गुरु काय करतो माहितीये का? गुरु फक्त आपल्या डोळ्यावरचा चष्मा उतरवतो. गुरु दर्शन करवून देत नाही आपल्याला. आपल्याला कोणी दर्शन करवून देऊ शकत नाही. म्हणजे आपण पुष्कदा म्हणतो ना, लोक म्हणतात की देवा तुझं मला दर्शन व्हायला हवं वगैरे. तर देव आपलं दर्शन थोडी देतो कोणाला. देवाचं दर्शन म्हणजे काय? देव म्हणजे काय? दर्शन म्हणजे काय? ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ना आपल्या मनामध्ये शब्दांचे अर्थच माहिती नसतात आपल्याला. देव दर्शन नाही देत कधीच. देव आपल्यामधनं प्रगट होतो. आपल्याला ज्या गोष्टींचं दर्शन होतं ना, ते सगळं देवाचं प्रगटीकरण आहे. ऋषी काय म्हणतो की ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत, नाही का? म्हणजे हे सगळं जे सगळं जग दिसतंय आपल्याला, ते सगळंच्या सगळं जग ईश्वराने परिपूर्ण आहे. दिस होल वर्ल्ड इज कम्प्लिटली परवेटेड बाय द डिव्हाइन. पण आपल्याला ते डिव्हाइन जे तत्व आहे ना, ते दिसतच नाही. आपल्याला जग दिसतं, म्हणजे आपल्याला जे दिसतं त्याला आपण जग म्हणतो. सो व्हॉट एव्हर वी सी विथ अवर आईज वी कॉल इट द वर्ल्ड. इज इट दॅट? नो, इट्स अन अपिअरन्स ऑफ द डिव्हाइन. दिस होल थिंग इज परवेटेड बाय द डिव्हाइन. कसं असतं पहा, तर तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. तुम्ही स्वतःच हे करून बघा उदाहरण. हं? इथे बघा, मी ही पेन्सिल धरली आपल्या डोळ्यासमोर. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर कुठलीही वस्तू धरा. तिच्याकडे बघा, तिच्याकडे फोकस करा. मग ती वस्तू तुम्हाला दिसेल, है ना? आणि मग काय होईल, की समजा तुम्ही एखाद्या खुर्चीवर बसलेले असाल, मागे भिंतीवर एखादं चित्र असेल. आता आपल्या इथे मागे, माझ्या मागे फुलपाखराचं चित्र आहे. तर समजा मी इथे असा बसलो या बाजूला आणि माझ्या हातामधली जी पेन्सिल आहे तिच्याकडे बघितलं. तर हातामधली पेन्सिल जर बघितली ना, त्याच्यावर फोकस केलं, तर ते चित्र जे आहे ना, ते आउट ऑफ फोकस जातं. आणि तिच्याकडे जर बघितलं, तर ही पेन्सिल अदृश्य होते. लक्षात येते? तर जगाकडे आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा आपला फोकस जगावर असतो. त्यामुळे त्याच्या मागचं जे ईश तत्व आहे,
ते आपल्याला दिसत नाही, ते अदृश्य होऊन जात. असं माझ्याकडे एक खूप सुंदर काचेची फ्रेम आहे. त्या काचेच्या फ्रेमवर जर आपण बघितलं ना, तर असं जिब्रेश सगळं दिसेल, म्हणजे असं कन्फ्युज्ड मॉडर्न आर्ट सारखं असे रंग फेकले असं दिसेल. दॅट्स हाऊ इट लुक्स. ओके. पण तसं नाही, इट्स अ 3D इमेज. मग त्या काचेच्या आत, त्या फ्रेमच्या आत थोडंसं डोळे ताणून किंवा फोकस करून बघावं लागतं. तर असं लक्षात येतं की त्या फ्रेमच्या आतमध्ये एक गणपतीचं चित्र आहे. 3D इमेज, म्हणजे गणपतीची मूर्ती बसवलेली आहे, जसे आपण देवळात बघतो ना, तशी तिथे मूर्ती बसवलेली आहे असं दिसतं. ती सगळी फुलांची आहे. म्हणून ते असं दिसतं आपण बघत असताना की असं फुलांचा सडा पडलेला असेल अशा प्रकारचं, आणि तेही सगळी मिक्सअप झालेली अशा प्रकारचं एक जिक्सॉ पझल सारखं ते दिसतं दिसायला. खरं तर मी आता पुढच्या ते आणून दाखवायला पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की मी काय म्हणतोय. तर त्या फ्रेम मध्ये ना, आतमध्ये जर फोकस करून बघितलं जरा डोळे किलकिले करून, की मग तुम्हाला एक गणपतीचं चित्र दिसतं. खूप सुंदर आहे ते. तर तसं होतं आपलं. आपण जगाकडे बघत असताना जगामधले जे सगळे दृश्य आहेत किंवा ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या आपल्याला दिसतात, परंतु त्यांच्या मागचं जे तत्व आहे ते दिसतच नाही. तर अशा प्रकारचं दर्शन ईश्वराचं करून देण्यासाठी आपल्याला गुरु लागतो. तर आपले गुरु कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज आहेत. तर त्यांनी आपल्याला जे समजावून सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, ते जर आपण व्यवस्थित समजलो तर आपल्याला ते कळेल. ऍटलिस्ट एकदम त्याचा अनुभव नाही होणार. म्हणजे आपण शाळेमध्ये शिकत असताना देखील आपल्याला जेव्हा अगदी पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये 1 2 3 4 5 असे पाढे शिकवतात, बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक, तेव्हा आपल्याला काही कळत नाही, आपण पाठ करतो. ते केव्हा तरी त्याचा बोध होतो ना. त्याचप्रमाणे हे समजा आपण समजून घेतलं, जे आता आपल्याला ज्ञानदेव सांगतायत ते केव्हा तरी तर ते कळेल. तर त्याच्यासाठी मनन आणि चिंतन, आणि शेवटी कळल्यानंतर मग निधिध्यासन. म्हणजे एकदा तुम्हाला कळलं की हे जे म्हणतायत ते ओके, मग त्याच्यामध्ये स्थित राहा. स्टे इन दॅट अवेअरनेस, असं आहे ना. तर त्या ह्या तद्विधी प्रणिपातेन प्रश्नेन सेवया, तुम्ही तुमच्या गुरुला जाऊन विचारा. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः, असं आहे. हा 34वा श्लोक आहे. नंतर 35वा श्लोक ज्ञानदेवांनी 32 33 34 35 या तिन्ही श्लोकांवरनं एकत्र अशा 17-18 ओव्या लिहिल्या आहेत. तर 35वा श्लोक पण तुम्हाला मी सांगतो की कुठला आहे तो. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात् मनो मन्यथो मयी, असा हा श्लोक आहे. तर ह्या 35व्या श्लोकाचं ट्रान्सलेशन आपण मागच्या वेळेस बघितलं होतं किंवा नाही मला आता आठवत नाहीये, पण मी 35वा श्लोक तुम्हाला दाखवतो इथे. सो लेट अस गेट स्टार्टेड विथ विनोबांची गीताई. आय थिंक दॅट विल बी युजफुल फॉर अस. विनोबांच्या गीताईचं कुठे आहे बरं? लेट मी सी इफ आय कॅन शेअर माय स्क्रीन हिअर. तुम्हाला गीताई मराठी सेक्युर्ड दिसतंय का तुम्हाला? आय थिंक आय एम होपिंग दॅट यू विल बी एबल टू सी दिस. 35व्या श्लोकाचं जे भावानुवाद आहे दिसतंय ना? परफेक्ट. 35व्या श्लोकामध्ये विनोबा कसं त्याचं ट्रान्सलेशन करतात बघा, की ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू, आत्म्यात आणि माझ्यात भूते निशेष देखुनी. आपण ह्याचं ट्रान्सलेशन बघितलं होतं ऍक्च्युली मागच्या वेळेस, त्यामुळे लेट्स नॉट वरी अबाउट दॅट. आपण जे ज्ञानदेवांचं बघत होतो ना त्याच्यामध्ये जाऊ पुन्हा एकदा. जे ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान? आपल्या स्वतःबद्दलचं ज्ञान. असं झाल्यानंतर स्वतःबद्दलची जी तुझी भ्रांती आहे ती तुला पुन्हा होणार नाही. म्हणजे वन्स यू गेट इट, वन्स यू कॅच इट, त्याच्यानंतर यू विल नेव्हर बी डिल्युटेड. आणि आत्म्यात आणि माझ्यात, कारण की आत्मा आणि परमात्मा, आत्म्यात आणि माझ्यात म्हणजे श्रीकृष्ण इज टॉकिंग फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ परमात्मा. श्रीकृष्ण इज द परमात्मा. आत्मा आणि परमात्मा या दोन गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत. तर ही सगळी जी भूते आहेत ती माझ्यामध्येच आहेत किंवा तुझ्यामध्येच आहेत, हे तुला कळेल. तर आपण मागच्या वेळेस बघितलं होतं पहा, की जरी आपल्याला हे सगळं जग बाहेर आहे असं वाटतंय, तरी सुद्धा त्याचा अनुभव आपल्या आतमध्ये होतो ना. सो वी हॅव टू
अंडरस्टँड दॅट. सो लेट्स गेट बॅक टू ज्ञानेश्वरी. आपण जिथे थांबवलं होतं मागच्याच तिथे, की जाते मनाचे मनपण, सरे शब्दांचे बोलकेपण, ज्यात राहिलेले गुंतून ज्ञेय प्रत्यक्ष भेटते. आपण जेव्हा सारखं इतकं बोलतो ना, तेव्हा ह्या सगळ्या शब्दांमध्ये जे आपलं खरं स्वरूप आहे ते कुठेतरी दडून जातं. सो वी अनफॉर्च्युनेटली लूज आवर अधिअरन्स टू आवर ओन सेल्फ. आपण जेव्हा खूप बडबड करतो, म्हणजे पुष्कळदा असं वाटतं मला की ही पण जी आपण सगळी बडबड करतो गीतेच्या क्लासमध्ये, ती सुद्धा करायची खरंच गरज आहे का? जे तत्व समजण्याचं प्रोसेस आहे, तत्व समजण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया शब्दांच्या पलीकडची आहे. खरं सांगायचं तर हे शब्द ना त्या दिशेने आपल्याला फक्त डायरेक्ट करतात, की ह्या दिशेने गेल्यानंतर आपल्याला हे कळेल किंवा हा बोध होईल. शब्द तेवढ्याच साठी उपयोगाचे आहेत, पण तेवढा शब्दांचा जर उपयोग केला आपण तर हरकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपण जितके जास्त शब्द वापरू किंवा उच्चारू, तितके आपण स्वतःपेक्षा दूर जाऊ. कारण की शब्द म्हणजे वैखरी वाणी म्हणतात त्याला. शब्द वैखरी वाणी म्हणजे काय, की माझ्या तोंडातून निघालेला शब्द तुम्हाला ऐकू येतोय, हे ग्रोसेस्ट मॅनिफेस्टेशन आहे आपल्या विचारांचं. ठीक आहे. आणि जे शुद्ध चैतन्य आहे, जिथपासून विचार निघतोय बाहेर, ते ह्या शब्दांमुळे मागे लपून राहतं. असं होतंय. तर ज्या खऱ्या स्वरूपामध्ये गेल्यानंतर ह्या शब्दांचं जे बोलकेपण आहे ते थांबतं. जाते मनाचे मनपण, सरे शब्दांचे बोलकेपण. समजा मन शांत झालं, जर मन आपल्या स्वरूपामध्ये स्थित राहिलं, तर त्या शांत मनामध्ये, त्या स्थिर मनामध्ये शब्द उत्पन्नच नाही होणार. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, जे योग चित्तवृत्ती निरोधा तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान. म्हणजे अगदी शांत जेव्हा मन होईल, तेव्हा त्या स्थितीमध्ये आपल्याला इतक्या आनंदाचा अनुभव येईल की त्यानंतर तिथून आपल्याला पुन्हा बाहेर निघण्याची इच्छाच नाही होणार. तर तिथे मौन होईल ना आपोआप. आणि तो जो अनुभव आहे तो शब्दांमध्ये प्रगट करताच नाही येणार. तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्या लोकांनी आपल्याला ह्या सगळ्याचं जितकं यथार्थ वर्णन करता येणं शक्य आहे तितकं करून सांगितलेलं आहे शब्दरूपामध्ये. अर्थात ज्ञानेश्वरांनी जे सांगितलंय ते मला स्वतःला कळत नाही, त्यामुळे त्याचंही ट्रान्सलेशन आपण ऐकतो. परंतु त्यांना सांगायचं काय आहे ते आपल्याला कळणं महत्वाचं आहे. भाषा कुठली ते महत्वाची नाही. आपण मराठीत बोलतो, हिंदीत बोलतो, इंग्रजीत बोलतो, हे महत्वाचं नाही. परंतु काय बोललं जातंय ते समजतंय की नाही आपल्याला, हे महत्वाचं आहे. जेथ वैराग्याची दीनता नाहीशी होते तत्वता, विवेकासही तृप्तता हाव संपूर्ण जेथे लाभे. ही पण ओवी आपण मागच्याच घेतली होती, पूर्ण पूर्ण नव्हती बघितली, पण इथपर्यंत आपण येऊन थांबलो होतो अर्धवट. म्हणजे जिथे वैराग्याची दीनता नाहीशी होते तत्वता. वैराग्याची दीनता, आपण हे पण म्हटलं होतं बघा की वैराग्याची गरजच नाही तुम्हाला. जर आपल्याला कळलं की एखादी वस्तू खरी नाहीये, तर तिच्यापासून वैराग्य येण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावा लागेल का? काहीच गरज नाहीये. वैराग्य विल बी द नॅचरल कॉन्सिक्वेन्स ऑफ फर्म अंडरस्टँडिंग. ज्या वस्तूपासून
मला वैराग्य हवं आहे असं वाटत आहे, ती वस्तू खरीच नाही आहे, तर त्याच्यापासून वैराग्य कसली? म्हणजे वस्तू पण मिथ्या आहे आणि वैराग्य पण मिथ्या आहे. इंटरेस्टिंग आहे की नाही? इथे वैराग्याची दिनता नाहीशी होते तत्वतः. विवेकासही तृप्तता, विवेकासही तृप्तता, हाव संपूर्ण जेथ लाभे. आपली पूर्णपणे हाव गेली म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कामना तयारच नाही झाली, तर तिथे तृप्तीशिवाय दुसरा काही अनुभव येईल का? प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टा. माझ्या खऱ्या स्वरूपामध्ये मी संपूर्णपणे तुष्ट आहे, संतुष्ट आहे. आय एम कम्प्लिटली सेशिएटेड in my own true self. Therefore, I have no desire. So, having no desire and being satiated in my true self are synonymous. ह्याच्यामुळे ते होतं की त्याच्यामुळे ते होतं, बोथ आर सिनॉनिमस. दोन्ही गोष्टी एकत्रच होतात. न पाहताही जे ठाई आत्मस्वरूप लवलाही सहजपणे प्रगट होई असे जे का अलौकिक. न पाहताही म्हणजे आपण ते बघणार नाहीये, तरी सुद्धा ते प्रगट होईल. आत्मस्वरूप जे आहे ना, ते आपल्याला ऑब्जेक्टिव्हली नाही दिसू शकत. बिकॉज दॅट इज द सियर. जो द्रष्टा आहे तो दृश्यापेक्षा वेगळा आहे. तर द्रष्ट्याला आपण दृश्याप्रमाणे नाही बघू शकत. द आईज कॅनॉट सी देमसेल्स. डोळ्यांनी डोळ्याचं दर्शन नाही होऊ शकत. मग कोणी हुशार लोक असतील ते म्हणतील की अरे आपले डोळे तर आपल्याला आरशात दिसतात ना. अच्छा, मग ते जे आरशातले डोळे आहेत ना त्याच्यामध्ये काजळ लावा, करून पाहावा, जमतं का? नाही जमत. सो न पाहताही जे ठाई आत्मस्वरूप लवलाही सहजपणे प्रगट होई असे जे का अलौकिक. अलौकिक म्हणजे इट इज नॉट इन एनी लोक. अलौकिक. लोक कुठले आहेत? आपण म्हणतो की हा मृत्यू लोक आहे, स्वर्ग लोक आहे आणि नरक आहे, म्हणजे पाताळ आहे, वॉट एव्हर. तीन लोक. तीन लोक म्हणजे आपण असं समजू की पास्ट प्रेझेंट फ्युचर असे म्हणू शकतो आपण. पण हे काही, किंवा तीन लोक म्हणजे डीप स्लीप, ड्रीम आणि वेकिंग, असे तीन लोक म्हणू शकतो आपण. तर ह्याच्या पलीकडे म्हणजे काय की जे ह्या तिन्हींना बघू शकतं, परंतु जे ह्या तिन्ही लोकांमुळे प्रभावित नाही होऊ शकत, ते ते म्हणजे कोण? ते तू आहेस, तत्वमसी. म्हणजे आपलं जे खरं स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये निद्रावस्था, स्वप्नावस्था आणि जागृतावस्था ह्या तिन्ही येतात आणि जातात, येतात आणि जातात, रोजच येतात. याच्यामध्ये काय खूप कठीण आहे समजण्यासारखं. तर हे जे तीन लोक आहेत, जागृत लोक, स्वप्न लोक आणि निद्रावस्था, ह्याच्या पलीकडे आपलं खरं स्वरूप आहे, असे जे का अलौकिक ह्या लोकांमध्ये ते नाहीये, त्या पलीकडे आहे. ते श्रेष्ठ ज्ञान आपणासी जरी प्राप्त व्हावे म्हणसी तरी अर्जुना तू संतांसी सर्व भावे शरण जावे. ते श्रेष्ठ ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं असं जरी तू म्हणत असशील, तरी तू हे ज्ञान प्राप्त करण्याकरता संतांच्या पायाशी जाऊन बस, संतांना शरण जा. कारण की संतांनी आपलं मन इतकं शुद्ध केलेलं आहे की त्यांना त्या स्वरूपाचं दर्शन झालेलं आहे. आपल्या स्वरूपाचं दर्शन आपल्या स्वरूपाचं दर्शन म्हणण्यापेक्षा नॉट एज अ अदर, बट आपल्या स्वरूपाचा बोध, आत्मबोध, आपल्या स्वरूपाची, आपण त्याला इंग्रजीत रिअलायझेशन म्हणू, अनुभूती, आपल्या स्वरूपाची अनुभूती आहे ना. तर ती चित्तशुद्धी झाल्यामुळेच होईल. आणि चित्तशुद्धी केव्हा होईल? चित्तशुद्धी कर्म केल्याने होते, उपासना केल्याने होते, जप केल्यामुळे होते, तप केल्यामुळे होते, स्वाध्याय केल्यामुळे होते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्याला
अमर्याद करत राहणं आवश्यक आहे. करत राहा जितक्या जमेल तितक्या. स्वाध्याय आपण हे आता सध्या जे करतोय ते स्वाध्याय आहे. संत ज्ञानाचे असती घर, सेवा हे त्या घराचे दार, अर्जुना ते खरोखर स्वाधीन करून घ्यावे तू. संत ज्ञानाचे असती घर, म्हणजे संतांना त्यांनी ज्ञानाचं घर असं सांगितलंय. आणि त्याचं दार काय आहे? सेवा हे त्या घराचे दार. तर पहा की आपण आता काय म्हटलं की आपल्याला जर चित्तशुद्धी करायची असेल तर त्याच्यासाठी काय करायचंय की आपल्याला कर्म करायचंय. कर्म म्हणजे कर्मयोग. म्हणजे आपल्याला जितकी सेवा करता येईल किंवा आपलं जे रोजचं काम आहे ते जरी आपण सेवारूप केलं तरी सुद्धा तो कर्मयोग होईल. सेवारूप म्हणजे काय की जे आपण कर्म करू त्याच्यामध्ये मला स्वतःसाठी काही नको आहे. मी जे कर्म करतोय ते इतरांसाठी, समष्टीसाठी जेव्हा करतो त्यातनं मला स्वतःला काही मिळवायचं नाहीये तेव्हा तो कर्मयोग. अशा प्रकारच्या कर्मामधून चित्तशुद्धी होईल. आणि अशा प्रकारची चित्तशुद्धी संतांची झालेली असते. त्यामुळे आपण संतांच्या पायाशी जाऊन जर शिकतो म्हटलं हे तर आपल्याला शिकता येऊ शकतं. म्हणून अर्जुना तू संतांशी सर्व भावे शरण जावे. ओके. संत ज्ञानाचे असती घर, सेवा हे त्या घराचे दार, अर्जुना ते खरोखर स्वाधीन करून घ्यावे तू. संत जे ज्ञानाचं घर आहे, सेवा हे त्या घराचं दार आहे, अर्जुना ते खरोखर स्वाधीन करून घ्यावे तू. ती सेवा करून त्यांची कृपा तू मिळव. म्हणून देहासह जीवभावे त्यांच्या पदा शरण जावे. म्हणजे देहानीच नाही, फक्त जीवभावे सुद्धा. आपला देह आणि आपला जीव दोन्ही त्यांच्या पायाशी आपण शरण ठेवावा. अभिमान सोडू न करावे, दास्य त्यांचे नाना रीती. संतांची सेवा करा, ते जे म्हणतील ते करा. अशा प्रकारे समजा आपण केलं तर मग एक काय होईल की आपला जो अहंकार आहे, स्वतःबद्दलची भ्रांती की आपण अमुक आहोत तमुक आहोत, ती कमी व्हायला मदत होईल. मग सेवेने संतोष होऊन संताप्रती करिता प्रश्न, ते करीतील समाधान अर्जुना तुझ्या इच्छेचे. मग तुझ्या सेवेनी त्यांना संतोष होऊन, सो दे विल बी सॅटिस्फाईड बाय युअर सर्व्हिस टू देम. देन यू हॅव टू आस्क देम परिप्रश्न सेवा, नाही का? तू जर त्यांची सेवा केली तर मग काय होईल की ते प्रसन्न होतील तुझ्यावर. मग ते तुला त्यांना जे समजलेलं आहे ते सांगतील. परंतु जर तू त्यांची सेवा नाही केली, किंवा आता बघा ना की आपण कुठल्याही शिक्षकाकडनं काही समजा शिकायचं म्हटलं आणि जर पहिलेच डाऊटच घेऊन गेलो की या शिक्षकाला काही येतच नाही, तर मग आपल्याला त्याला जे येत आहे ते पण तो आपल्याला शिकवू नाही शकणार. कारण की आपल्याला त्या शिक्षकाबद्दल आदर नाही आपल्या मनामध्ये. तर असं आपल्याला ज्याच्याकडनं काही शिकायचं असेल ना, त्याच्याप्रती अनादर ठेवून नाही चालणार. आपल्याला त्या शिक्षकाप्रती, आपल्याला त्या गुरुप्रती आपल्या मनामध्ये आदरभाव असणं आवश्यक आहे. तेव्हा त्यांची तू सेवा करशील, त्यांना तू संतोष होशील, तेव्हा तुला ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. त्यांच्या बोधाने अंतःकरण जाहल्या ज्ञानसंपन्न, पुन्हा कधीही परतून संकल्पाकडे वळेल ना. त्यांच्या बोधाने अंतःकरण जाहल्या ज्ञानसंपन्न, जेव्हा तुझं अंतःकरण ज्ञानसंपन्न होईल त्यांच्या बोधाने, त्यांना जो बोध झालेला आहे तो तुला पण होईल. कारण की ते तुला काय करतील, ते तुला टेक्निक सांगतील की तू अमुक अमुक असं असं कर, म्हणजे मग तुला पण हा बोध होईल. आणि मग ते जेव्हा तुला कळेल आतून, त्याच्यानंतर तुझ्या मनामध्ये संकल्प उठणारच नाही. संत बोधाच्या प्रकाशात असे निर्भय होते चित्त, की कोणताही संशय तेथ ब्रह्मभावी उरत नाही. संत बोधाच्या प्रकाशात म्हणजे संतांनी आपल्याला हे जे शिकवलेलं आहे आणि आपल्याला त्याचा बोध झालेला आहे, त्या बोधामध्ये असताना निर्भय होते चित्त. आपल्या मनामधनं भय नावाची गोष्ट चालली जाईल. कारण की त्या बोधामध्ये आपल्याला काय कळलं? आपल्याला हे कळलं की आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे ते दिसतंय आपल्याला, तो भास आहे. तो भास आहे कळल्यानंतर त्याच्याबद्दलचं भय आपलं चालत आहे ना. भयासाठी आपल्याला कुठल्या तरी दुसऱ्याची गरज आहे ना.
We will be afraid of something, right? Or of somebody. So if that something or somebody doesn't exist, हे जर आपल्याला कळलं तर मग त्याच्यापासून भय उत्पन्न होणारच नाही. आपण जर एकटेच असलो अशी आपली खात्री असली एखाद्या जागी, ते भय कसं होईल? नाही होऊ शकत, नाही का? असा कुठलाही संशय ब्रह्मभावी उरत नाही. ब्रह्मभावी म्हणजे आय हॅव रिअलाइज्ड दॅट आय एम इन्फिनिट, अहम ब्रह्मास्मी. तिथे भय नाही उरत. त्यावेळी माझ्या स्वरूपात सर्वभूता स्वतः सहित पाहशील तू निश्चित अखंडितपणे अर्जुना. When you realize your infinite nature, you will also realize that you as an infinite being and Paramatma म्हणजे Krishna as an infinite being, they are not apart. They are the same. Infinities दोन असू शकतात का? Infinity can only be one. There can be no two infinities. त्यामुळे माझं अनंत स्वरूप, माझं अनंत आत्मस्वरूप आणि परमात्म्याचं अनंत आत्मस्वरूप, आपण हे फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. There is no such thing as आत्मा and परमात्मा. They are only one. आपण स्वतःला आत्मस्वरूप समजतो, आपण स्वतःला वेगळं समजतो, आपल्याला जीव समजतो, आपल्याला देह समजतो. ह्या सगळ्याच्या सगळ्या आपल्या मनाच्या कल्पना आहेत. हे खरं नाही. हे कळलं पाहिजे. मग तेव्हा अखंडित, अखंडित म्हणजे त्याला तुकडे नाहीत त्याचे, नो खंड. त्या अखंडित म्हणजे त्याच्यात स्पेसचे पण तुकडे नाही आहेत आणि टाइमचे पण तुकडे नाही आहेत. तो टाइम आणि स्पेस डिसअपिअर in that experience. In that experience, there is no such thing as time and space. Time and space appear within that. आपल्याला काळाचं भान किंवा आकाशाचं भान, स्पेसचं भान जे आहे ना, ते आपण जेव्हा आपल्या मनाशी तादात्म्य करतो तेव्हा होतं. त्याच्याशिवाय नाही होत. ज्या क्षणी आपलं आपल्या मनापासून तादात्म्य संपतं, त्या क्षणी काळ आणि स्पेस म्हणजे आकाश, या दोन्ही गोष्टी नष्ट होतात. केव्हा? रोज. आपण रोज जेव्हा झोपतो तेव्हा कुठे जातं हे सगळं? ऑल ऑफ इट डिसअपिअर्स बिकॉज अवर माइंड गोज टू स्लीप, अवर माइंड डिसअपिअर्स. झोपेमध्ये जेव्हा मन शांत होतं तेव्हा काळ, वेळ, आकाश काहीच कळत नाही आपल्याला, नाही का? हे तर रोज होत आहे आपल्याला, पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ऐशी गुरुकृपा झाल्यावरी ज्ञान प्रकाशे सर्वतोपरी, मग सहज होईल दुरी अंधार हा मोहरूपी. बघा, मोह हा अंधार सांगितलाय. म्हणजे मी स्वतःला जो मी नाहीये तो समजून बसलेलो आहे, हा माझा जो मोह आहे. दिस इमॅजिनरी कॉन्सेप्ट ऑफ माय लिमिटेड आयडेंटिटी, दॅट इज मोह. मी स्वतःला संकुचित समजून बसलेलो आहे. हा मोह, ह्या मोहाचा अंधार हा दूर होईल केव्हा? अशी गुरुकृपा झाल्यावर ज्ञान प्रकाश आहे सर्वतोपरी. तेव्हा ह्या ज्ञानाचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये माझ्या मनावर जो मोहरूपी अंधार आहे किंवा माझ्या मनावर जो मोहरूपी जे आवरण आहे ते चाललं जाईल. तर ह्या गीतेचं तात्पर्य काय आहे? हा मोह नष्ट करणे, हा हेच तात्पर्य आहे. गीता वॉन्ट्स टू मेक यू रिअलाइज हू यू आर. आतापर्यंत आपण स्वतःला अनेक प्रकारच्या आवरणांनी झाकून घेतले. तर ती आवरणं फक्त आपल्याला उतरवायची. घोंगट के बट खोल तो हे पिया मिलेंगे, असं म्हणलं ना, मीराबाई म्हणतात, राईट? तर हा 35व्या श्लोकावरचं एवढं सगळं एक्सप्लेनेशन भगवंतानी ज्ञानदेवानी सांगितलं. ह्याच्याबद्दल काय बोलायचं कोणा? एनीबडी हॅज एनी क्वेश्चन्स, कॉमेंट्स अबाउट दिस 35th श्लोक? यू वॉन्ट, तुम्ही करा स्वतःला अनम्यूट आणि बोलू शकता याच्याबद्दल. याच्यामध्ये काही क्लिअर नसेल तर सांगा, मग आपण त्याच्याबद्दल थोडंसं करू चिंतन. कदाचित असंही होऊ शकेल की जे आज पहिल्यांदा आलेत त्यांना असं तर नाही झालं ना की डोक्यावर गेलं एकदम. आय होप नॉट. जय म्हणा किंवा
आणखीन कोणाशी बोललो आपण आता? ठीक वाटतंय का? इज दिस हो ठीक वाटतंय. मेकिंग सेन्स? आशिष? या हो 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 थोडं म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. हा. तर अशा प्रकारे आपण जे ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे ना, ते आजच्या भाषेमध्ये आजचं आपलं जे काही अंडरस्टँडिंग आहे त्यानुसार आपण हे कसं काय समजून घेऊ शकतो त्याच्याबद्दलच हे सुरू आहे. आपल्याला शेवटी शिकायच्या दोनच गोष्टी आहेत. म्हणजे गीतेच्या अभ्यासाचे 2 गोल्स आहेत. एक म्हणजे हा देह म्हणजे मी नाही, हे कळणं रिलेटिव्हली सोपं आहे. आणि दुसरं म्हणजे मी जे स्वतःला वेगळा जीव समजून बसलेलो आहे. सो आय ॲज अन इंडिव्हिज्युअल, ॲज अ सेपरेट एंटिटी, सेपरेट फ्रॉम ऑल ऑफ यू. म्हणजे व्यवहारात तसं दिसणं इज ओके, आणि तशा प्रकारे आपला व्यवहार एकमेकांशी होणं इज ऑल्सो ओके. म्हणजे व्यावहारिक जगामध्ये आपल्या सगळ्यांचं इंटरॅक्शन होणार आहे, ठीक आहे. पण ते इंटरॅक्शन कसं व्हायला पाहिजे? तर ते इंटरॅक्शन भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, असं ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात ना, तशा प्रकारे. तर ते जर धर्मावर आधारित असलं, आणि धर्म कुठला? एकच धर्म आहे की मला जे आवडत नाही तसं मी दुसऱ्यांवर करू नये. सो लेट्स नॉट ट्रीट अदर्स इन अ वे आय वुड रादर देम नॉट ट्रीट मी. तुम्ही मला जसं वागवू नये असं मला वाटतं, तसंच मी पण तुम्हाला वागवायला नको, नाही का? किंवा ज्या प्रकारे तुम्ही मला वागवायला पाहिजे असं मला वाटतं, त्याप्रमाणे मी तुम्हाला वागवायला पाहिजे. डू अनटू अदर्स ॲज यू वुड बी डन बाय. सो दिस अंडरस्टँडिंग ॲज लॉंग ॲज वी हॅव इन अवर एव्हरीडे लाईफ, वी आर फाईन. आणि आपण जगणार किती दिवस आहे? आपण जर विचार केला की आपलं समजा जीवन, आता सध्याचं जे जीवन आहे, आपण म्हणतो जे सर्वसाधारणपणे आपण म्हणतो की माझा जन्म अमुक अमुक एका वर्षी झाला होता आणि तिथपासून आतापर्यंत आता मी इतके वर्षांचा आहे, आणि नंतर काही वर्षानंतर हा देह विसर्जित होईल. इज दॅट ऑल देर इज? म्हणजे आपण जर विचार केला की आपलं जीवन एवढं आहे, तर जगाच्या इतिहासाच्या तुलनेत ही 60, 70, 80, 100, 150, 200 जरी वर्ष माणूस जगला, 1400 वर्ष हे चांगदेव महाराज जगले. आता आजकाल म्हणतात की बाबाजी जे आहेत महाअवतार ते 1800 वर्षाचे. 1800 वर्ष जरी म्हटलं तर 1800 वर्ष कम्पेअर्ड विथ द हिस्ट्री ऑफ दिस प्लॅनेट, इट्स जस्ट अ स्पेक. त्याला काही सिग्निफिकन्स नाही आहे विशेष. सो आपण उगीचच्या उगीच अनेक गोष्टींना महत्व देतो आवश्यकतेपेक्षा अधिक. त्याची काहीच आवश्यकता नाही, नो नीड, नाही का? त्याच्यानंतर आपण 36वा श्लोक घेऊ. सो लेट्स ट्राय टू गेट 36वा श्लोक. पहिले आपण विनोबा काय म्हणतात ते बघूया, आणि नंतर मग बाकीचे जे ट्रान्सलेशन्स आहे ते बघू. सो लेट्स गेट इन टू 36 हिअर. आय एम शेअरिंग द स्क्रीन. 36व्यामध्ये भगवान विनोबा काय म्हणतात की, पहिले मी संस्कृत म्हणून दाखवतो जो इथे माझ्याजवळ आहे तो, किंवा लेट मी गेट इन टू दिस स्क्रीन, म्हणजे तुम्हालाही कळेल की मी काय वाचतोय ते. सो 36 हा 34 मी पुष्कळ मागे होतो याच्यात. 36 मध्ये येऊया. हा जो 36 आहे हा भगवद्गीता ॲज इट इज, म्हणजे प्रभुपादांची जी गीता आहे ना त्याच्यामधलं आहे. मला फक्त हे टाईप जरा वाचायला सोपं पडतं म्हणून तुम्हाला स्क्रीन दाखवतो, तुम्हाला वाचता येईल. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वं ज्ञान प्लवेनैन वृजिनं संतरिष्यसि. अनघाताई, आपली अवनी आली आहे का? ती आली असेल तर आपण तिच्याकडनं जरा एक 4-5 श्लोक म्हणून घेऊ ना, म्हणजे मग माझ्यापेक्षा ती किती चांगलं म्हणते. ती आले असेल तर सांगा, म्हणजे मग आपण तिला बोलू इथे, ठीक आहे? आणि जर नसेल आली तर आपण हा जो 36वा श्लोक आहे त्याचा पहिले मराठीतला अर्थ पाहू. 36 मध्ये काय म्हणतात विनोबा? जरी पाप्यांमध्ये पापी असशील शिरोमणी, तरी ह्या ज्ञान नौकेने पापते तरशील तू. तू जरी पाप्यांमधला पापी जरी असला तरी सुद्धा ही जी ज्ञान नौका आहे तिच्यामुळे त्याच्यामुळे तू ते पाप तरशील, त्या पापातून तरून जाशील. प्रभुपाद काय म्हणतात त्याच्याबद्दल की, इवन इफ यू आर कन्सिडर्ड टू बी द मोस्ट सिनफुल ऑफ ऑल सिनर्स,
when you are situated in the boat of transcendental knowledge, you will be able to cross over the ocean of miseries. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी, ते ह्याच्याबद्दल काय म्हणतात पाहूया. सो लेट्स ट्राय द मुक्त छंद श्लोक 36. कुठे गेला 36. महापापी जरी तू अससी, महासागर पापाचा तरसी, ज्ञानरूपी नाव नेईल पैल तीरा, जरी तू घेशील तिचा आसरा. तू जरी महापापी असला तरी हा पापाचा महासागर तू तरून जाशील, कारण की ही ज्ञानरूपी नौका जी आहे ती तुला पलीकडे घेऊन जाईल. तू तिचा आसरा घेशील, तुला ते जमेल. तर 36 मध्ये इथे काय म्हणतात पहा. जरी तू अति पाप केले असावे, तरी ज्ञान नावे तची तू बसावे, निवांते महासागरातून पार्था, तरोनी हितूची विनायास जाता. जरी तू अतिपाप केले असावे तरी त्या ज्ञान नावेतची तू बसावे, निवांते महासागरातून पार्था, तरोनी हितूची विनायास जाता. ह्याच्यातनं तू सहजपणे तरून जाशील अशी खात्री देत आहेत भगवान, है ना. तर ज्ञानेश्वर महाराज याच्याबद्दल काय म्हणतात पहा. त्यांच्या ज्या ओव्यातनं 1, 2, 3, 4, 5 ओव्या आहेत त्याच्यावर. सो लेट अस सी. आपल्याला ह्या 5 तर सहज होतील आज. त्याच्या पलीकडचे श्लोक कदाचित होईल बहुतेक. जरी पातकांचे कोठार, वा पार्था भ्रांतीचा सागर, तू अससी वा पर्वताकार, भ्रम गोंधळ असो तुझा. म्हणजे तुझ्याकडे पातकांचं कोठार जरी असलं. मला असं वाटतं अनघा ते आपण अनम्यूट केलंय का स्वतःला? नाही. अरे बरं, ठीक आहे, हरकत नाही. म्युटिंग सॉरी चुकून झालंय मला वाटतं. नो प्रॉब्लेम. मला वाटलं की अवनी आली म्हणून तिला म्हणायचं की काय. अवनी आली असेल नाही. तिला बोलवा बरं का. तिला आपला क्लास संपण्यापूर्वी कधी आली तरी बोलवा. बर चालेल. म्हणजे मग असं तुम्हाला की तुम्हाला हवं असेल तर मी पण वाचून दाखवू शकेन, हवं असेल तर. नाही तर मग ती आल्यावर घेऊ. काही पण, आपल्याला तिचं कौतुक आहे म्हणून. आपण तर काय, हा, आपण तर ओके. बोलतोच आहे ना. ओके, मी म्हणू तिला शकतो, काय सांग. हरकत काहीच नाहीये. नको, ओके. ती येऊ दे. हा ती आली तर तिला सांग. चालेल. ओके सो लेट्स गो हेड. तर ह्या पातकांचं कोठार जरी असलं तुझ्याकडे तरी सुद्धा, किंवा भ्रांतीचा सागर, किती म्हणजे उपमा कशा दिल्या पहा. की पातकांचे कोठार, आपण जी पापं जमा करून ठेवलेली आहेत त्यांची पॅन्ट्री किंवा त्याचं वेअरहाऊस, त्यांचं गोडाऊन. कोठार म्हणजे गोडाऊन झालं. एक गोडाऊन भरून आपण तर एवढी पापं केलेली आहेत आतापर्यंत, म्हणून तर आपण जिथे आहोत तिथे आहोत, नाही का. तर ते असो, किंवा भ्रांतीचं सागर, म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या अनेक प्रकारच्या भ्रांती असतात त्यांचा सागर, ओशन ऑफ मिसकन्सिव्ड नोशन्स और मिसकन्सेप्शन्स, वा पर्वताकार भ्रमगोंधळ. तो भ्रमगोंधळ आपल्या मनामध्ये आहे तो पर्वताकार एवढा मोठा असा जरी असला तुझा, तरी या ज्ञानशक्ती पुढे ते सर्व ठरेल बापुडे. म्हणजे या ज्ञानशक्ती पुढे ऑल ऑफ दीज ह्यूज माउंटन्स अँड ओशन्स ऑफ मिसकन्सेप्शन्स, ते सर्व ठरेल बापुडे. बापुडे म्हणजे बिचारे. ज्ञानाठाई एवढे सामर्थ्य आहे निसंशय. एवढं त्या ज्ञानाठाई म्हणजे त्या ज्ञानामध्ये सामर्थ्य आहे. एवढ्या सगळ्या प्रकारच्या भ्रांतींना अगदी छोट करेल असं ते ज्ञान आहे. ब्रह्म निर्गुण निराकार, त्याच्या छायेसम हा थोर, सर्व विश्वाचा आकार, जो भ्रमाने भासतो. ब्रह्म निर्गुण निराकार जे आहे ना, त्याच्या छाये समथोर, म्हणजे दिस होल क्रिएशन, जे सगळं जग आपल्याला दिसतंय ते सगळंच्या सगळं जग त्या ब्रह्माची छाया आहे असं आपल्याला वाटतं. जर त्या ज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये खरंच उदय पावला, व्हायलाच पाहिजे, नाही का.
तसं नाही आहे का? तुम्ही मला सांगा. आपल्याला जे काही दिसतंय जगामध्ये सगळंच्या सगळं आपल्यामुळेच दिसतंय ना. This whole thing is an appearance in our own consciousness, and it's only an appearance. Why is it an appearance? Because it comes and goes, comes and goes. हे स्टेडी नाही आहे. आतापर्यंत आपण जे काही चिंतन केलं गेले 40 मिनिट, कुठे आहे ते? डज इट एक्झिस्ट राईट नाउ? आत्ता ते आहे का अस्तित्वात? अजिबात नाहीये. तुम्ही म्हणाल ते रेकॉर्डिंग तर होतंय. रेकॉर्डिंग होतंय, परंतु जे बोललं गेलं ते आत्ता ह्या क्षणी अस्तित्वात आहे का? नाहीये. आपण रेकॉर्डिंग पण ऐकू, मी स्वतः पण ऐकतो. काय बोललं गेलं हे मी पुन्हा एकदा ऐकतो. पुढच्या वेळेस आपण काय बोलू तेव्हा मग मला पुन्हा उजळणी होते की आपण काय बोललो होतं, मग त्याचा थोडासा संदर्भ आपल्याला देते, म्हणून ते ऐकतो. परंतु जे होऊन गेलेलं आहे ते आत्ता ह्या क्षणी अस्तित्वात नाहीये. इट एक्झिस्ट ओनली ॲज अ मेमरी. ओनली ॲज अ मेमरी. डझंट एक्झिस्ट. त्यामुळे कसं आहे की आपल्या अनुभवामध्ये जे जग येत आहे ते सारखं बदलतंय. मागच्या क्षणी जे जग होतं ते या क्षणी नाही, या क्षणी जे आहे ते पुढच्या क्षणी नाही. आपण जेव्हा त्या जगाला सत्य मानतो ना, तेव्हा आपल्याला असा भ्रम होतो की आपण हलतोय. आपल्याला असं वाटतं की आधी मी लहान होतो, मग मी थोडा मोठा झालो, मी आता आणखीन मोठा झालो आणि आता मी एक दिवस मरणार आहे, असं आपल्याला लक्षात येतं, असं आपल्याला वाटतं, कारण की आपण जगाला खरं मानलंय म्हणून. म्हणजे बघा की जेव्हा आपण एखाद्या आघाडीत बसलेलो असतो, तेव्हा समजा पलीकडची गाडी हलली तर आपल्याला आपली गाडी हलली असं वाटतं. आपली गाडी हलली नाहीये हे केव्हा कळतं आपल्याला? जेव्हा आपण प्लॅटफॉर्मकडे बघतो तेव्हा. प्लॅटफॉर्म स्टेशनरी आहे माहिती आहे आपल्याला. मग आपल्याला कळतं की त्या प्लॅटफॉर्मच्या तुलनेमध्ये आपण हलत नाहीये, परंतु जी गाडी हलते तिच्याकडे जर बघितलं तर आपल्याला असा भ्रम होतो की आपण हलतोय, कारण की आपलं लक्ष त्या गाडीवर आहे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा जगाला खरं मानतो ना, तेव्हा आपण कुठेतरी जातोय असं सांगूया. तसं नाहीये. जग हलतंय, आपण जिथे तेच आहे. ह्या मनस्थितीत आपण जर नेहमी राहिलो ना, तर आपल्याला जगाची भीती नाही वाटणार आणि जगामध्ये आसक्ती पण नाही राहणार, कारण की हे कळेल की हे सारखं बदलतंय. इट्स ओनली अन अपिअरन्स दॅट इज रॅपिडली मुव्हिंग इन माय कॉन्शियसनेस. आणि मला जेव्हा हे कळेल की जागृत अवस्थेमध्ये मला जे काही अनुभव येतात ते सगळेच्या सगळे चित्रपटासारखे आहेत. इट्स लाईक अ मूव्ही. मग काय होईल? मग आपल्याला त्याच्यामध्ये तेवढी आसक्ती नाही राहणार. म्हणजे कधी कधी असं होतं की आपण सिनेमा बघत असताना समजा एखादं खूप दुःखद दृश्य आपल्याला दिसलं तर आपल्या डोळ्यातनं पाणी येतं. का बरं? कारण की आपण त्या दृश्यासोबत एकरूप झालो म्हणून. परंतु जेव्हा आपण त्याच्याकडे तटस्थ वृत्तीने बघतो तेव्हा नाही होत. म्हणजे कसं की लहानपणी आपण जेव्हा कधी काही सिनेमा वगैरे बघितला असेल तेव्हा आपल्याला भीती पण वाटली असेल एखाद्या व्हिलनची, नाही का? किंवा व्हिलननी समजा त्या हिरोला गुद्दे वगैरे मारले तर मग आपल्यालाही दुखायचं, कारण की आपली जी सहानुभूती असते ती त्या हिरोकडे असते, नाही का? सहानुभूती या शब्दाचा अर्थ आता परवा बघितला. सहानुभूती या शब्दाचा अर्थ बघा बरं काय? सहानुभूती म्हणजे काय? सह अनुभूती. म्हणजे जी अनुभूती त्या सिनेमातल्या हिरोला होत असेल असं आपल्याला वाटतं ती अनुभूती आपल्याला येते, म्हणून सहानुभूती. तर जेव्हा त्या हिरोला तो विलन मारतो तेव्हा आपल्याला दुःख होतं, कारण की आपली सहानुभूती त्या हिरोकडे असते, आपली सहानुभूती विलनकडे नसते, नाही का? व्हिलनकडे सहानुभूती असली तर काय होईल की जेव्हा विलन हिरोच्या हातून मार खातो तेव्हा आपल्याला दुःख होईल, जर सहानुभूती विलनकडे असली तर. पण तशी नसते ना. सर्वसाधारणपणे आपली सहानुभूती हिरोकडे असते, विलनकडे नसते. दॅट इज सहानुभूती.
तर जर आपल्याला त्या व्यक्तीसोबत किंवा त्या व्यक्ती रेखेसोबत आयडेंटिफाय करता आला तर आपण त्याला जी अनुभूती होत असेल ती आपल्याला येईल. पण सिनेमामध्ये काय आहे ते, तर लहानपणी आपल्याला जेव्हा कळत नसतं काय तेव्हा आपण त्याच्याशी तादात्म्य करतो. सो वी गेट आयडेंटिफाईड विथ दॅट, देअरफॉर वी सफर. म्हणजे मग डोळ्यातनं पाणी पण येत, आता नाही येत, आणि आपल्याला माहिती आहे इट्स ओनली अ मूवी, इट्स ओनली मेक बिलीव्ह. सो ना, तर हे जे ब्रह्म निर्गुण निराकार आहे त्याच्या छायेसम हा थोर, हे सगळं जग जे आहे इट इज लाईक इट्स इमेज, इट्स अ प्रोजेक्शन. सर्व विश्वाचा आकार जो भ्रमाने भासतो, तो भ्रमामुळे भासतो की इट्स ऑल अपिअरन्स. तोही सहजपणे जेथ जयाच्या की प्रकाशात नाहीसा होतो समस्त, असे प्रभावी ज्ञान आहे. जेव्हा आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं, जेव्हा त्याचा बोध होतो, तेव्हा त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये हा नाहीसा होतो समजतं. दुसरे तुम्ही समजा असं बघितलं की आपली फोकल लेंथ बदलते, तर फोकल लेंथ बदलल्याबरोबर ते जग नाहीसं होतं. सो यू सी ओनली डिव्हिनिटी एव्हरीवेअर. यू डोंट सी जगत ॲट ऑल. ऑल यू सी इज परमात्मा, ऑल यू सी इज ईश्वर. दॅट्स व्हॉट हॅपन्स. असे प्रभावी ज्ञान आहे. दॅट्स द पॉवर ऑफ द knowledge of the self or the realization of our own nature. Knowledge of the self असं म्हणायला नको. Knowledge of the self is incorrect. आपल्याला आपल्या आत्म्याचं ज्ञान नाही होत, कारण की आत्मा हा ज्ञानाचा विषय नाही आहे. आत्मा हे ज्ञेय नाही आहे. मागच्या आपण बघितलं ना की ज्ञेय, ज्ञान आणि ज्ञाता ही त्रिपुटी जिथे नष्ट होते ते सत्य आहे. इथे ज्ञाता आणि ज्ञेय हे द्वैत निर्माणच होत नाही. म्हणजे शुद्ध ज्ञान ते आपलं खरं स्वरूप आहे. त्याच्या पुढे काय कथा, या मनोमळांची तत्वता, दुसरे विचारी पाहता समर्थ न या ज्ञानापरी. त्याच्या पुढे काय कथा या मनोमळांची. मनोमळांची म्हणजे आपल्या मनामध्ये जे आपण मळ तयार करून ठेवले आहेत, ऑल द इम्प्युरिटीज ऑफ द माइंड. दुसरे विचारी पाहता समर्थ न या ज्ञानापरी. ह्या ज्ञानापरी दुसरे ते समर्थ नाही आहेत. जेव्हा ज्ञान आपल्या हृदयामध्ये उत्पन्न होईल किंवा मनामध्ये प्रगट होईल, त्याच्यानंतर मनातला मळ जो आहे ना पूर्णपणे चालला जाईल. असं व्हायला पाहिजे. तर ह्या 36व्या श्लोकाबद्दल कोणाला काही बोलायचंय? जरी पातकांचे कोठार कितीही जरी असलं आपल्या ह्याच्यातनं तरी सुद्धा ते सगळं नष्ट होऊन जाईल. सो दिस इज द वे टू इरॅडिकेट, इरेज, डिसॉल्व्ह, बर्न अवे, डिसॉल्व्ह आणि कम्प्लिटली इरेज ऑल कर्म. आपल्याला समजा आपल्या कर्मातून पूर्णपणे मुक्त व्हायचं असेल तर कर्ता भाव टाकणं आवश्यक आहे. आणि ज्या क्षणी आपल्याला लक्षात येईल की मी मला स्वतःला करता माझ्या मूढत्वामुळे समजत होतो. सो आय वॉज अज्युमिंग माय सेल्फ टू बी द कर्ता बिकॉज आय वॉज डिल्युडेड. मला मी करता आहे असा भ्रम झाला होता. तो भ्रम माझ्या डोक्यातनं गेला की कर्म पूर्णपणे नष्ट होईल. मग लक्षात येईल की अरे या सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या गुणांनुसार घडल्या होत्या, पण ठीक आहे, आता जे काही कर्म घडलेलं असेल त्याच्यामुळे त्याचं जे कर्मफळ असेल ते आपल्याला जे प्रारब्धामुळे मिळालेलं आहे ते चालू राहील. म्हणजे जसं पंखा असतो ना, सिलिंग फॅन. सिलिंग फॅन चालू आहे समजा आता, ठीक आहे, नंतर आपण बटन बंद केलं तर तो काही वेळ सिलिंग फॅन चालत राहील ना पूर्ण शांत होण्यापूर्वी. म्हणजे आपल्या कर्तेपणाचं जे पॉवर आहे ते पॉवर आपण देणं बंद केलं तर त्या कर्माचा पंखा बंद पडेल इव्हेंच्युअली. पण आधीची जी कर्म होऊन गेलेली आहेत ज्याच्यामुळे ते फिरतंय आतापर्यंत कर्माचं चाक, ते तर चालूच राहील. सो अवनीताई, वेलकम टू अवर प्रोग्राम्स. लेट्स डू 35, 36
37 हे करते का बाळा? 3 श्लोक म्हण. नाही का, मागच्याच 34 पर्यंत म्हटले होते, त्यामुळे आता तू 35, 36 आणि 37 म्हणते. 37 आणखीन एक श्लोक करणार आहे आपण. गो हेड. चौथा अध्याय श्लोक 35, 36, 37 म्हणा. यज्ञात्वा न पुनर्मोहमेवैद्यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वैज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. फॅन्टॅस्टिक. पहा बरं किती चांगलं झालं. पुढच्या पासून ना हा प्रश्न येणारच नाही आपल्याला, कारण की पुढच्या आठवड्यापासून आपण हा कार्यक्रम शनिवारच्या ऐवजी शुक्रवारी करणार आहे. त्यामुळे शुक्रवारी अवनीला क्लासची भानगड नाही आहे, त्यामुळे ती आपल्या इथे नेहमी येऊ शकेल सहजपणे. त्यामुळे इतर लोकांनी सुद्धा यू शुड नोट इट डाऊन की आता आपण पुढच्या आठवड्यापासून शनिवारच्या ऐवजी शुक्रवारी भेटणार आहोत. अर्थात सगळ्यांना आपण लिंक सेमच राहील, आता जी आजची जी लिंक आहे तीच असेल सेम. तर आपण पुढच्या आठवड्यापासून शुक्रवारी भेटणार आहे. आपण एक 37वा एक श्लोक घेऊ आणि मग आजच्या पुरता आपण थांबू. सो लेट मी शेअर द स्क्रीन. याच्यामध्ये आपण पहिले काय करू की 37वा श्लोक जो आहे, यथै धंसी समिद्धोग्नी भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. अरे बापरे, म्हणजे मला आता शहारा आला हे वाचून, कारण आपण एक्झॅक्टली हेच म्हटलं होतं ना. आपण काय म्हटलं होतं? मला थोडीच माहिती होतं की हे म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज, की संपूर्ण पेटला अग्नी काष्ठे जाळून टाकीतो, तसा ज्ञानाग्नी तो सर्व कर्मे जाळून टाकतो. आय कॅनॉट बिलीव्ह की हे आपण आत्ता जस्ट चिंतन केलं आणि दिस इज व्हॉट अपियर्ड. म्हणजे कसं असतं की जो विचार आपण करत होतो ना, किंवा जे चिंतन करत होतो, त्याचा जो कॉन्सिक्वेन्स आहे, त्याच्यानंतरचा जो विचार आहे तो हा आपोआप आला ना. तर हे जे सगळं चिंतन होत आहे हे विक्रम पत्रकीने करत नाहीये, हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे. ह्याची मला प्रचिती आता पुन्हा एकदा आली की मी जर हे करतोय असं मला वाटलं असतं तर अशा प्रकारे जो विचार ह्याच्यानंतर येणार आहे तो विचार विक्रम पत्रकीने नावाच्या व्यक्तीच्या मनात नाही येऊ शकत. कारण की आय एम नॉट दॅट इंटेलिजंट. मी तुमच्यासारखा एक साधक आहे. म्हणजे विक्रम पत्रकीने नावाची व्यक्ती ही एक साधक आहे, परंतु जे बोललं जात आहे त्याच्यामध्ये विक्रम पत्रकीने नाही आहे. त्याच्यामध्ये भगवंतच बोलतायत आणि ह्या सगळ्या आपले जे गुरु लोक आहेत त्यांच्या मुखातून ते बोलतायत. तर 37व्या श्लोकाचा अर्थ काय बघा, की ॲज अ ब्लेझिंग फायर टर्न्स फायरवूड टू ॲशेस ओ अर्जुना, so does the fire of knowledge burn to ashes all reactions to material activities. आतापर्यंत आपण जे काही कर्म केलेलं असेल किंवा आपल्या हातून जे झालेलं असेल ते सगळंच्या सगळं कर्म याच्यामध्ये जळून जाईल, खाक होईल. नो कर्म विल बी लेफ्ट ओव्हर. दॅट इज व्हॉट विल हॅपन. ह्याच्यासाठी आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी ते काय म्हणतात ते बघूया. सो लेट्स गेट इनटू द मुक्त छंद फर्स्ट. अग्निमध्ये इंधन पार्था होई जळवणी राख सर्वथा, तैसी कर्मे सकल जळती ज्ञानाग्नी माझी भस्म होती. ठीक आहे ना. आणि वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात की 37 जशी लाकडे अग्नी माझी जळीती बनावीच रक्षा तयांची समजती, तशी भस्मसातीच कर्मेची होत जळवणी ही ज्ञानाग्नीमध्येच पार्थ. ह्या ज्ञानाग्नीमध्ये सगळीच्या सगळी कर्म पूर्णपणे जळून खाक होते, काहीच उरणार नाही. धुरामध्ये लोक तिन्ही ज्याने उडून जाती गगनी, त्या प्रलयाच्या वादळांनी मेघ टिकून राहतील का. पहा,
धुराप्रमाणे तिन्ही लोक म्हणजे कसं? जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था. ह्या तिन्ही अवस्था उडून जाती गगनी. दे विल डिसअपिअर. हाऊ? प्रलयाच्या वादळांनी मेघ टिकून राहते का? म्हणजे ज्याप्रमाणे प्रलय जेव्हा येतो किंवा जेव्हा एखादं हरिकेन येतं किंवा खूप जोराने वारा येतो, तेव्हा जे ढग असतात ते देखील उडून जातात. अशा प्रकारे ह्या ज्ञानाच्या वादळामध्ये आपल्या मनामध्ये जे खळमळ होते ते सगळे उडून गेले, ते सगळे उडून जातील, है ना. वा जो क्षोभला प्रभंजने आणि पेटतो पाण्याने, त्या प्रलयाग्नीस तृणाने दाबून ठेवता येई का. जो क्षोभला प्रभंजने, प्रभंजन या शब्दाचा अर्थ पाहता कोणीतरी? जो क्षोभला प्रभंजने आणि पेटतो पाण्याने, म्हणजे प्रभंजन मस्ट बी समथिंग लाईक शांती असावं होते. तर शांतीमुळे ज्याला क्षोभ झाला किंवा पाण्यामुळे पेट घेतला, हे होऊ शकतं का? असं नाही होऊ शकत. त्या प्रलयाग्नीस तृणाने दाबून ठेवता येईल का? तो ज्ञानाग्नी जो आहे, त्या ज्ञानाग्नीला आपल्याला दाबून ठेवता येणं शक्य नाहीये. तर जो क्षोभला प्रभंजने आणि पेटतो पाण्याने असा जो ज्ञानाग्नी आहे, म्हणजे ही इज टॉकिंग अबाउट दिस ज्ञानाग्नी ॲज समथिंग सो पॉवरफुल की त्याला आपण कुठल्याही उपायाने दाबून ठेवू नाही शकत. ह्याच्यावर जरा चिंतन करायचं की वा जो क्षोभला प्रभंजने. क्षोभ म्हणजे काय? की राग आला ना आपल्याला. तर समजा अगदी शांतीमुळे सुद्धा जर राग येत असेल किंवा इव्हन पाण्यामुळे सुद्धा जर पेट घेत असेल, अशा प्रकारे हे त्याचं रूपक सांगतायत. आणि पेटतो पाण्याने. पाण्याने काही पेटू शकतं का? पाणी आपण आग विझवण्यासाठी म्हणून वापरतो, परंतु पाण्याने सुद्धा जो पेटतो, वा जो क्षोभला प्रभंजने, त्या प्रलयाग्नीस तृणाने दाबून ठेवता येईल का? तृण म्हणजे ब्लेड ऑफ ग्रास. तृण म्हणजे गवत. तर त्या गवताने त्याला दाबून ठेवता येईल का? नाही होऊ शकत. तर हा ज्ञानाग्नी जो आहे तो इतका जास्त शक्तिशाली आहे की त्या ज्ञानाग्नीमध्ये सगळंच्या सगळं जळून खाक होते. सगळंच्या सगळं जळून खाक होते. त्याच्यामध्ये आपली सगळी जुनी कर्म जळून खाक होते. त्याच्यामध्ये आपलं कर्ते पण जळून खाक होते. कारण की आपल्याला कळलं त्या ज्ञानाग्नीच्या प्रकाशामध्ये की आपला जो कर्ताभाव होता तो काल्पनिक होता. दॅट वॉज इमॅजिनरी. अहंकार विमूढात आपण विमूढ होतो, म्हणून आपण आपल्या स्वतःच्या वृथा अहंकारामुळे स्वतःला कर्ता मानत होतो, जे चूक होतं. अजिबात तशा प्रकारची अहंता आपल्या मनामध्ये नको की आपण कधी करतोय. भगवंताच्या कृपेमुळे होते. असं आहे. त्याबद्दल काही कोणाला काही चिंता नसेल करायचं सांगा. आपली वेळ ऑलमोस्ट संपत आली आहे. बोला, कोणाला काही बोलायचं असेल तर मी अनम्यूट करू देतो तुम्हाला. बोला अनघाताई. कसं वाटलं आज? त्याला अनम्यूट करायला लागेल. छान होतं आजचं. आणखीन कोणाला काही बोलायचंय का? आशिष म्हणा किंवा जय, आपल्याला जर काही विचार व्यक्त करायचे असतील तर सांगा.
आणि जर कोणाला काही बोलायचं नसेल तर आज आपल्याला फार आनंद आहे की इतके सगळे लोक आलेत, नवीन लोक आलेत. आपण पुन्हा एकदा पुढच्या शनिवारी भेटूया. नमस्कार.